तर मित्रांनो, तुमच्या घरी जर 8वी ते 12वीमध्ये कोणी असेल तर आताच क्विल हे ॲप डाउनलोड करून घ्या. याच्यामध्ये सर्व क्लासचे तुम्हाला नोट्स आणि एक्झरसाइज इथं तुम्हाला दिलेले आहेत. प्ले स्टोअरवर सुद्धा उपलब्ध आहे याची हे ॲप, आणि याची लिंकसुद्धा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचं आहे क्लास 6 जनरल सायन्स 4th लेसन डिझास्टर मॅनेजमेंट एक्झरसाइज विथ एक्सप्लेनेशन. आता जो हा लेसन आहे हे आपण बघितलेला आहे. तर लेसन बघण्यासाठी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही चेक करू शकता, तिथं लिंक दिलेली आहे. आणि आता आपल्याला बघायचं आहे एक्झरसाइज विथ एक्सप्लेनेशन. ठीक आहे, तुम्ही मला व्हॉट्सअपसुद्धा करू शकता. तर आता मित्रांनो, फर्स्ट क्वेश्चन आपल्याला दिलेलं आहे, व्हॉट आर द एमर्जन्सी कॉन्टॅक्ट नंबर ऑफ द फॉलोइंग. आता बघा, एमर्जन्सी कॉन्टॅक्ट नंबर आपल्याला सांगायचा आहे. पोलीस कंट्रोल रूमचा आपल्याला जो कॉन्टॅक्ट नंबर असतो तो असतो 100. तो काय असतो 100. ठीक आहे. फायर ब्रिगेडचा असतो 101. ठीक आहे. ॲम्ब्युलन्सचा असतो 102. ॲम्ब्युलन्सचा काय असतो 102. अँड नॅशनल लेवल सिग्नल एमर्जन्सी नंबर ऑफ डिझास्टर रिलीफ. ठीक आहे, म्हणजे त्याचा असतो 108. ठीक आहे. त्यानंतर बघा, दुसरा क्वेश्चन आपल्याला इथे दिलेला आहे, तो म्हणजे व्हॉट फर्स्ट एड विल यू प्रोव्हाइड इन द फॉलोइंग सिच्युएशन. जर खालील जर कंडिशन जर घडल्या तर आपण फर्स्ट एड म्हणजे प्रथम उपचार आपण काय करणार. तर डॉग बाईट, जर कुत्रा चावला तर आपण काय करणार, वॉश द वाउंड विथ द सोल्युशन ऑफ द पोटॅशियम पर मॅग्नेट और अदर अँटीसेप्टिक. आता काय करणार आपण, जे काही जखम झालेली आहे त्याला आपण काय करणार, पोटॅशियम पर मॅग्नेट किंवा जे अदर अँटीसेप्टिक आहेत त्याने आपण त्याला काय करणार, धुवून काढणार. कवर द वाउंड विथ द क्लीन अँड ड्राय क्लोथ. जे काही जखम आहे ती आपण कवर करायची आहे विथ द क्लीन अँड ड्राय क्लोथ. गेट अ डॉक्टर्स हेल्प अँड इंजेक्शन ऑफ द अँटी रॅबिज वॅक्सिन. आणि त्यानंतर आपल्याला काय करावं लागतं, अँटी रॅबिज वॅक्सिन घ्यावी लागते. ठीक आहे, ते सुद्धा आपण करू शकतो डॉक्टरकडे जाऊन. ठीक आहे. त्यानंतर बघा, स्क्रॅचेस और ब्लिडिंग. स्क्रॅचेस किंवा ब्लिडिंग झाले तर काय करणार, मेक द पेशंट सीट लाईट डाऊन द कम्फर्टेबल. आता काय करायचं, सर्वात अगोदर त्याला खाली बसवायचं कम्फर्टेबल. क्लीन द ब्लिडिंग पार्ट ऑफ द बॉडी विथ द वॉटर अँड कीप इट अबोव द लेवल ऑफ द हर्ट. आणि काय करायचं, जो पार्ट लागलेला आहे त्याला, त्या जखमेला काय करायचं, अगोदर स्वच्छ पाण्याने धुयाचं. आणि ज्या पार्टला लागलेला तो पार्ट आपल्या हृदयापेक्षा वरती असला पाहिजे. म्हणजे त्याला आपण जर तो समजा झोपलेला असेल तर त्याचा जो पायाला लागला असेल तर पाय आपण त्याला वरी करून आपल्याला ठेवावं लागेल. ठीक आहे. तर डॉक्टर्स हेल्प फॉर द प्रॉपर ट्रीटमेंट. आणि जर जास्त असेल तर आपल्याकडे डॉक्टरकडे आपल्याला जावं लागेल. ठीक आहे. त्यानंतर बघा, बर्न्स और स्कार. जर जळालं वगैरे असेल तर काय करायचं, द इंजर्ड पार्ट शुड बी वॉश विथ द वॉटर हेल अंडर द वॉटर. आता जळलेला पार्ट असतो त्याचा त्रास खूप होतो, त्यासाठी काय करायचं, तो वॉटर पाण्याने धुवून काढायचा किंवा हेल्ड इट अंडर द वॉटर, त्याला पाण्याखाली आपण धरावं लागतं जेणेकरून त्रास होणार नाही त्या व्यक्तीला. गिव्ह द पेशंट वॉटर टू ड्रिंक. आणि त्या व्यक्तीला पाणी पिण्यासाठी आपण दिलं पाहिजे. क्लीन द वाउंड्स विथ द कॉटन स्वॅब युझिंग अन अँटीसेप्टिक सोल्युशन. आणि काय करायचं, ते जे जखम आहे ती स्वच्छ करायची कॉटनच्या स्वॅबने युझिंग द अँटीसेप्टिक सोल्युशन. डू नॉट अप्लाय ऑइली ऑइंटमेंट. ठीक आहे, ऑइली कुठलेही पदार्थ आपण इथं वापरायचा नाही. कवर द वाउंड विथ द ड्राय ड्रेसिंग. आणि त्याला ड्राय ड्रेसिंग करायची आपल्याला. ठीक आहे. अँड गेट द डॉक्टर्स हेल्प. ठीक आहे. आणि डॉक्टरची आपल्याला मदत घ्यायची आहे जर ती जखम जास्त असेल तर. ठीक आहे. त्यानंतर बघा, स्नेक बाईट. जर साप वगैरे चावला असेल तर अशा स्थितीमध्ये आपल्याला काय करायचं आहे, वॉश द वाउंड विथ द वॉटर. आता ती जखम आहे ती आपल्याला पाण्याने धुवायची आहे. ठीक आहे. गिव्ह द मेंटल सपोर्ट टू द पेशंट. आता स्नेक बाईट म्हणजे ज्यावेळेस साप चावतो त्यावेळेस तो घाबरलेला असतो, त्यावेळेस त्याला आपल्याला मेंटल सपोर्टसुद्धा द्यायचा आहे. टाय द पीस ऑफ द क्लोथ टाईटली अबो द वाउंड. म्हणजे जिथं कुठं जखम झाली आहे त्याच्यावर आपल्याला टाईटली एखाद्या कापडानं बांधायचं आहे. गेट द इमिजिएटली डॉक्टर हेल्प. आणि काय करायचं, लवकर डॉक्टरपर्यंत पोहोचण्याचा आपल्याला प्रयत्न करायचा आहे. त्यानंतर आहे सनस्ट्रोक. ठीक आहे, सनस्ट्रोक. टेक अ पेशंट टू कूल अँड शेडेड प्लेस. आणि अशा वेळेस काय करावं लागतं, पेशंटला थंड जागेवर आणि सावलीमध्ये ठेवणं गरजेचं असतं.
स्पॉन्ज द होल बॉडी विथ द कोल्ड वॉटर. सगळी बॉडी आपण काय करायला पाहिजे, एक ओल्या कापडाने किंवा ओल्या याने आपण पुसून घ्यायला पाहिजे. प्लेस अ क्लोथ सोक इन अ कोल्ड वॉटर ऑन द नेक. आणि काय करायचं आहे, पाण्यामध्ये भिजवलेले कपडे त्याच्या मानावर आपल्याला ठेवायचं आहे. गिव्ह द प्लेंटी ऑफ द वॉटर लिक्विड्स लाईक अ शरबत टू ड्रिंक. आणि त्याला खूप पाणी किंवा शरबत वगैरे आपण पिण्यासाठी द्यायचं आहे. इफ द पेशंट फील लाईक ओमिटिंग मेक हिम प्रोन लाय प्रोन. ठीक आहे, जर त्याला ओमिटिंग वगैरे होत असेल, ठीक आहे, तर त्यावेळेस आपल्याला काय करायचं आहे, म्हणजे त्याचा चेहरा जो असतो तो खाली करायचा असतो त्यावेळेस. ठीक आहे, त्याला प्रोन म्हणतात. ऑन हिज हर abdomen with the head turned to one side. Get a mental help immediately. मेडिकल हेल्प इमिजिएटली, लवकर त्याला मेडिकल हेल्पसुद्धा द्यायला पाहिजे. त्यानंतर बघा, राईट द कॉजेस ऑफ द फॉलोइंग. आता फ्लड का निर्माण होतो, हेवी रेन, इम्प्रॉपर ड्रेनेज सिस्टम याच्यामुळे सुद्धा फ्लड निर्माण होऊ शकत असते. फॉरेस्ट फायर, कॉज कॅन बी अ नॅचरल ऑर मॅनमेड. हा नॅचरलसुद्धा असू शकतो किंवा मॅनमेडसुद्धा असू शकतो फॉरेस्ट फायर. ठीक आहे. लँडस्लाईड और बिल्डिंग कोलॅप्स. लँडस्लाईड कॅन बी ऑकर ड्यू टू द हेवी रेन. आता जे लँडस्लाईड असतात हे हेवी रेनमुळे किंवा अर्थक्विकमुळे होऊ शकतात. बिल्डिंग कोलॅप्स कॅन ऑकर व्हेन अ बिल्डिंग बिकम अ व्हेरी ओल्ड. ज्यावेळेस बिल्डिंग खूप ओल्ड बनते त्यावेळेस सुद्धा अशा प्रकारची बिल्डिंग पडत असतात. और दे आर नॉट बिल्ड ॲज पर द प्रॉपर स्पेसिफिकेशन. जर ती व्यवस्थित स्पेसिफिकेशन जर बनवली नसेल तर दे कॅन कोलॅप्स बिकॉज ऑफ द स्टॉर्ममुळे सुद्धा ते कोलॅप्स होतात. बॉम्ब एक्सप्लोजन एक्सेट्रा. तर हे वेगवेगळी कारणं दिली आहेत, याच्यामुळे सुद्धा काय होतात, तर तो बिल्डिंग वगैरे पडत असतात. स्टॉर्म बघा, स्टॉर्म का निर्माण होतात, तो फॉर्मेशन ऑफ द हाय अँड लो प्रेशर बिल्ड इन द ॲटमॉस्फिअर. म्हणजे आपल्या ॲटमॉस्फिअरमध्ये हाय किंवा लो प्रेशर बेल्ट तयार होतात, त्याच्यामुळे स्टॉर्म वगैरे क्रिएट होत असतात. अर्थक्विक, द मुवमेंट इन द इंटेरियर ऑफ द अर्थ. जे काही घराचं आपलं इंटेरियर असते, ठीक आहे, ॲज वेल ॲज मॅनमेड अक्यूज लाईक अ मायनिंग, बिल्डिंग अँड डॅम्स. बघा, आता ती आपली अर्थ आहे, अर्थच्या आतमध्ये जे काही इंटेरियर आहे त्याची मुवमेंट जर झाली तर अर्थक्विक होऊ शकतो. किंवा लाईक ह्युमन ॲक्टिव्हिटी, मायनिंग आहे, बिल्डिंग्स आहे, डॅम, याच्यामुळे सुद्धा अर्थक्विक सारखे गोष्टी घडू शकतात. त्यानंतर फोर्थ क्वेश्चन आहे, ॲन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. व्हॉट इज मीन बाय द डिझास्टर. म्हणजे व्हॉट इज मीन बाय द डिझास्टर, अ सडन इव्हेंट दॅट कॉजेस अ लार्ज स्केल डॅमेज ऑफ लाईफ. अचानक अशी एखादी गोष्ट त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये काय होतं, तर जीवितहानी किंवा आपल्या मालमत्तेची हानीसुद्धा होत असते. प्रॉपर्टी अँड सोशल ॲस्पेक्ट ऑफ द नेशन्स और सोसायटी इज कॉल्ड द डिझास्टर. ॲक्च्युअली आपण काय म्हणत असतो, डिझास्टर म्हणत असतो. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल अर्थक्विक, फ्लडिंग, स्टॉर्म, सुनामी, फायर एक्सेट्रा. व्हॉट आर द टाईप ऑफ द डिझास्टर. त्या डिझास्टरचे कोणकोणते टाईप आहेत, तर देर आर टू टाईप ऑफ द डिझास्टर. फर्स्ट वन इज द मॅनमेड डिझास्टर. ठीक आहे, फर्स्ट वन इज द मॅनमेड डिझास्टर. सेकंड वन इज नॅचरल डिझास्टर. मॅनमेड डिझास्टर कोणता आहे, तर फायर. ठीक आहे, सॉरी, मॅनमेड डिझास्टर आहे फायर. ठीक आहे, अशा प्रकारच्या गोष्टी असतात, ॲक्सिडेंट, हे सर्व. अर्थक्विक काय आहे, तर अर्थक्विक हे काही एक नॅचरल डिझास्टर आहे. व्हॉट इज मीन बाय द डिझास्टर मॅनेजमेंट. आता डिझास्टर मॅनेजमेंट म्हणजे काय, टेकिंग अ स्टेप टू प्रिव्हेंट द डिझास्टर. डिझास्टर प्रिव्हेंट करण्यासाठी जे आपण स्टेप घेतो त्याला डिझास्टर मॅनेजमेंट असं म्हणतात. मेकिंग अ प्लॅन्स टू फेस द डिझास्टर. आणि जर डिझास्टर होणार असेल, तर नॅचरल डिझास्टर असेल तर त्याला आपण रोखू शकत नाही. ठीक आहे, तर अशा वेळेस काय करावं लागतं, आपल्याला प्लॅन करावा लागतो. ठीक आहे, अँड डेव्हलपिंग द कॅपॅसिटी फॉर दॅट इज कॉल्ड अ डिझास्टर मॅनेजमेंट. तर अशा कॅपॅसिटी आपण डेव्हलप करतो त्याला आपण डिझास्टर मॅनेजमेंट असं म्हणत असतो. विच आर द मेन कंपोनंट ऑफ द डिझास्टर मॅनेजमेंट. डिझास्टर मॅनेजमेंटची मेन कंपोनंट्स कोणकोणते आहेत, टू प्रिव्हेंट और रिड्यूस द डॅमेज कॉज बाय द डिझास्टर. जे काही डिझास्टरमुळे जे काही लॉसेस होतात ते आपण कमी करू शकतो किंवा त्याला प्रिव्हेंट करू शकतो. ठीक आहे. एमर्जन्सी प्लॅनिंग अँड मॅनेजमेंट, फर्स्ट एड, remedial measures are the main components of the disaster management. So these are the main component of the disaster management. Then fifth question is, find out about the work of the सर्पमित्र. सर्पमित्र तुम्ही ऐकलं असेल. Whenever the snake is found
देन द पीपल ट्राय टू किल इट. आता जिथं कुठं साप सापडतो त्याला मारण्याचा प्रयत्न करतात. बट दिस इज नॉट अ करेक्ट. हे करेक्ट आहे का? नाही आहे. सर्पमित्र कॅन बी कॉल्ड इमिजिएटली, हू मे इमिजिएटली कम अँड कॅच अप that snake. The then that snake released into the nearby nature. Thus the balance of the nature is maintained. Serpamitra is also can give you information about the different poisonous and non-poisonous snake. They create awareness about the conservation of a different species of snake in the environment. सर्पमित्र तुम्ही बघितला असेल तो काय करतो, सर्पाला पकडतो आणि दूर नेऊन कुठेतरी सोडतो. कारण त्याच्यामुळे काय होईल, जे काही नॅचरल बॅलन्स आहे, जी काय होईल फूड चेन आहे ती मेंटेन होण्यासाठी मदत होत असते. देन फाइंड आउट व्हॉट अ फर्स्ट एड किट बॉक्स कंटेन. आता जो फर्स्ट एड बॉक्स असतो किंवा किट असते त्याच्यामध्ये काय असते आपल्याला सांगायचं आहे. तर ॲडेसिव्ह बँडेज टेप्स असतात, म्हणजे ॲडेसिव्ह बँडेज टेप असतात, ॲडेसिव्ह क्लोथ टेप असतात, अँटीबायोटिक ऑइंटमेंट असते, ॲस्प्रिन असतात, ब्रेथिंग बॅरियर, ग्लोव्ज, सीझर, रोलर बँडेज, sterile gauge pads, thermometer, general medicine, cotton, and any other additional things depending upon the local requirement. ठीक आहे, या सर्व गोष्टींमध्ये असं तुम्ही लिहून घेऊ शकता. Suggest the remedial measure for the dealing with the natural or man-made disaster. आपण कोणकोणते मेजर घ्यायला पाहिजे ज्यावेळेस आपण नॅचरल किंवा मॅनमेड डिझास्टरला आपण फेस करतो त्यावेळेस. कॉल द फायर ब्रिगेड गिव्हिंग हिम द करेक्ट ॲड्रेस टू ऑफ द लोकेशन. ज्यावेळेस आपण पोलिसांना किंवा फायर ब्रिगेडना किंवा NDRF यांना कॉल करतो त्यांना राईट इन्फॉर्मेशन आपण द्यायला पाहिजे. हेल्प द पीपल ॲट द लोकेशन. जे काही लोक सेफ जागेवर त्यांना जायचं आहे, टू गो टू द सेफ प्लेस, त्यांना आपण काय करायला पाहिजे, मदत करायला पाहिजे. The person which have got the injury or burns to be offered first aid. ज्यांना कुठं इंजुरी झालेली आहे त्यांना आपण काय केलं पाहिजे, फर्स्ट एड आपण ऑफर केले पाहिजे. द सिरियसली इंजर्ड पर्सन टू बी हेल्ड टू बी ॲडमिटेड टू द हॉस्पिटल. आणि जे सिरियसली इंजर्ड आहेत तर त्यांना आपण काय केलं, हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करायला पाहिजे. बिल्डिंग कोलॅप्स बघा, आता कॉल फॉर द इक्विपमेंट विच इज नेसेसरी फॉर रिमूव्हिंग द डेब्रीज. बघा आता जी काही ती पडलेला बिल्डिंगचा माल असतो तो काढण्यासाठी आपल्याला जे काही इक्विपमेंट लागतात ते आपण ते लगेच आपण बोलवायला पाहिजे. द कॅज्युअली इंजर्ड पर्सन कॅन बी ऑफर्ड फर्स्ट एड. द सिरियसली इंजर्ड पर्सन टू बी ॲडमिटेड टू द हॉस्पिटल फॉर द सेफ्टी पर्पज. डिस्पर्स द ऑब्झर्वर अवे. टेक अप द हेल्प ऑफ द फायर ब्रिगेड. आपण काय करायला पाहिजे, फायर ब्रिगेडची मदत घ्यायला पाहिजे. आपण जे काही इंजर्ड आहेत त्यांना आपण लगेच मेडिकल हेल्पसुद्धा आपण त्यांना द्यायला पाहिजे. रोड ॲक्सिडेंट म्हणजे काय करायला पाहिजे बघा, टू टेक हिम द विक्टम टू द हॉस्पिटल फर्स्ट, इन्फॉर्म द पोलीस अबाउट द ॲक्सिडेंट, इन्फॉर्म द फॅमिली मेंबर्स ऑफ द विक्टम अबाउट द ॲक्सिडेंट. तर आपण सर्वात अगोदर कुठल्या विक्टमला काय करायला पाहिजे, हॉस्पिटलमध्ये न्यायला पाहिजे. नंतर पोलिसांना कॉन्टॅक्ट करा, त्यांच्या घरच्यांना कॉन्टॅक्ट करा. ठीक आहे, त्या सर्व गोष्टी आपल्या त्याच्यामध्ये येतात. फ्लडमध्ये बघा, ज्यावेळेस पूर वगैरे येतो त्यामध्ये काय होते, हेल्प द पीपल टू गो टू द सेफ प्लेस. सर्वात अगोदर सेफ जागी आपण लोकांना घेऊन गेलो पाहिजे, आपण पण गेलो पाहिजे. वी शूड नॉट गो इन टू द फ्लड ऑर ड्राईव्ह द व्हेकल थ्रू द फ्लड. आणि अशा फ्लडमधून आपण काय करायला पाहिजे, आपण जायला नाही पाहिजे, आपण व्हेकलसुद्धा ड्राईव्ह करायला नाही पाहिजे. ऑफर द फर्स्ट एड इन केस ऑफ कॅज्युलिटीज. जर कॅज्युलिटीज काय झाली असेल तर आपण लगेच फर्स्ट एड काय आपण त्याला ऑफर करायला पाहिजे. इन्फॉर्म द पीपल इन ॲडव्हान्स. आणि अगोदरच आपण लोकांना अगोदरच त्याच्याबद्दल जागृत करायला हवं. इफ द पॉसिबल अबाउट द लाईकली फ्लड सिच्युएशन. ठीक आहे, म्हणजे जर सिच्युएशन तशी होणार असेल, ठीक आहे, आपल्याला अगोदरच समजते टीव्हीच्या किंवा रेडिओच्या माध्यमातून, त्यावेळेस आपण हे पाऊल आपण उचलायला हवे. वॉर बघा म्हणजे काय असतं, त्याला आपण युद्ध म्हणतो. वी शूड बी युनायटेड ड्युरिंग द वॉर. आता युनायटेड आपण राहायला पाहिजे, एकत्र आपण राहायला पाहिजे. वी शूड अँसर द एनी ऑफ द नेशन कॉल. ओके, वी शूड अँसर एनी ऑफ द नेशन्स कॉल. ठीक आहे, आपण कुठलाही एखादा कॉल वगैरे असेल तर नक्कीच त्याला आपण अँसर वगैरे आपण द्यायला पाहिजे. इफ ब्लॅकआउट
इज डिक्लेअर्ड वी शुड नॉट लाईट द लॅम्प ॲट द नाईट. जर रात्रीच्या वेळेस जर लाईट वगैरे बंद करण्याचा आदेश असेल तर नक्कीच आपण तो फॉलो करायला पाहिजे. वी शुड नॉट स्प्रेड एंटरटेन रुमर्स. जे काही अफवा असतात ते सुद्धा आपण स्प्रेड करायला नाही पाहिजेत. इफ रिक्वायर्ड वी शुड टेक पार्ट इन द सोशल ॲक्टिव्हिटीज लाईक ब्लड डोनेशन एक्सेट्रा. वी शुड सपोर्ट अँड हेल्प द पॉझिटिव्ह वे टू द इंजर्ड सोल्जर. आपण ब्लड डोनेशन कॅम्पमध्ये भाग घ्यायला पाहिजे, तिथं आपण ब्लड डोनेट करायला पाहिजे. सोल्जर आहेत त्यांना आपण सपोर्ट द्यायला हवं, त्यांना मदत करायला हवं, ठीक आहे, आणि त्यांना सॅल्यूटसुद्धा आपण करायला पाहिजे. बॉम्ब एक्सप्लोजन. वी शुड कॉल पोलीस अँड ॲम्ब्युलन्स इमिजिएटली टू द साईट. आता जिथं कुठं साईट आहे तिथे लगेच पोलिसांना आणि ॲम्ब्युलन्सला आपण कॉल करायला पाहिजे. वी शुड ऑफर फर्स्ट एड कॅज्युलिटीज. जे काही कॅज्युलिटी आहेत त्यांना आपण फर्स्ट एड ऑफर करायला पाहिजे. वी शुड हेल्प द पर्सन who are seriously injured to be admitted to the hospital. जे काही सिरियस इंजर्ड आहे त्याला लगेच आपण हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी मदत करायला हवी. अर्थक्वेकमध्ये पण काय करायला हवं. इफ द अर्थक्वेक इज गोइंग ऑन वी शुड कम आउट ऑफ द हाऊस अँड स्टँड इन अन ओपन सेफ प्लेस. ज्यावेळेस अर्थक्वेक चालू असतो त्यावेळेस आपण काय करायला पाहिजे, घरामध्ये आपण बसायला पाहिजे, ठीक आहे. घरामध्ये म्हणतोय, घरामध्ये आपण बसायला नाही पाहिजे, घराच्या बाहेर आपण यायला पाहिजे, ओपन स्पेसमध्ये, ठीक आहे, ओपन स्पेसमध्ये यायला पाहिजे. बिफोर गोईंग टू एनी अदर प्लेस. दुसऱ्या जागेवर कुठल्याही जागेवर आपण जाण्यापेक्षा, बिफोर गोईंग टू एनी प्लेस, कुठल्याही जागेवर जाण्यापेक्षा वी शुड एन्श्युअर दॅट द रोड आर सेफ. ठीक आहे, आता रोड वगैरे सेफ आहे का जाण्यासाठी सर्व आपण अगोदर माहिती काढायला हवी. वी शुड हेल्प द अदर टू कम आउट द हाऊसेस. आणि जे घरामध्ये आहेत त्यांना सुद्धा आपण बाहेर काढायला मदत केली पाहिजे, ठीक आहे. If it is not possible to go out of the house, at least we should sit below the table or cot. आणि जर अशा वेळेस जर घराच्या बाहेर जाणं शक्य नसेल तर अशा वेळेस आपण काय करायला पाहिजे, घरामध्ये जे काही बेड आहे, कॉट आहे, ज्याच्या खाली आपण बसायला पाहिजे, जेणेकरून आपल्या डोक्याला वगैरे मार लागणार नाही. सो इन द केस ऑफ द हाऊस कोलॅप्स द चान्सेस ऑफ द सर्वायवल आर मोर. ठीक आहे, आणि अशा स्थितीमध्ये जर आपण टेबल खाली असलो तर आपला जीव वाचण्याचा शक्यता जास्त असते. डेल्यूज बघा मित्रांनो. हेल्प द पीपल टू गो टू द सेफ प्लेस. लोकांना आपण मदत करायला पाहिजे ज्यावेळेस महापूर येत असतो त्यावेळेस. वी शुड गो इन टू द फ्लड. वी शुड नॉट गो इन टू द फ्लड अँड ड्राईव्ह द व्हेकल थ्रू द फ्लड. आणि ज्यावेळेस आपण अशा प्रकारे जात असतो तर आपण त्या फ्लडमध्ये जायला नाही पाहिजे, ठीक आहे. ऑफर द फर्स्ट एड इन केस ऑफ कॅज्युलिटी. जर कॅज्युलिटी असेल त्यांना फर्स्ट एड आपण ऑफर करा. इफ इट इज सेफ वी शुड स्टे इन अवर हाऊसेस ओनली अँड नॉट गो आउटसाईड. जर शक्य असेल तर आपण घरामध्येच राहायला पाहिजे आणि बाहेर आपण जायला नाही पाहिजे. देन बघा स्टॉर्म. वी शुड क्लोज द विंडोज अँड डोअर्स अँड स्टे इन अवर हाऊस ओनली टिल द स्टॉर्म इज काम. जोपर्यंत तो स्टॉर्म कमी होत नाही तोपर्यंत आपण आपल्या घराच्या खिडक्या वगैरे बंद ठेवायला हव्यात. इफ वी आर ऑलरेडी आउट ऑफ द हाऊस वी शुड फाइंड द सेफ प्लेस अँड स्टँड देअर. आणि जर आपण घराबाहेर असाल तर तिथं कुठेतरी आपल्याला एखादं सुरक्षित ठिकाण आपण शोधायला हवं. सुनामी बघा मित्रांनो. वी शुड मूव्ह अवे अँड हेल्प द अदर टू मूव्ह अवे फ्रॉम द सी शोर्स ॲज फास्ट ॲज पॉसिबल. आणि अशा वेळेस समुद्र किनाऱ्यापासून आपल्याला जेवढं दूर राहता येईल तेवढं आपण राहायला पाहिजे. आणि जे लोक जवळ आहेत त्यांना पण आपण दूर करायला पाहिजे, त्यांना आपण लगेच अलर्ट आपण प्रोव्हाइड करायला पाहिजे. इफ यू नो इन ॲडव्हान्स इन्फॉर्म ॲज मेनी ॲज पीपल ॲज सून ॲज पॉसिबल अबाउट लागले द सुनामी. आणि जर तुम्हाला ह्या गोष्टी माहीत असतील तर लगेच तुम्ही काय करायला पाहिजे, लगेच दुसऱ्यांना सुद्धा कळवायला पाहिजे. त्यानंतर बघूया ड्रॉट. फाइंड आउट द न्यू सोर्सेस ऑफ द वॉटर. ड्रॉट म्हणजे काय, दुष्काळ. अशा वेळेस आपण काय करायला, पाण्याचे नवीन नवीन स्रोत फाइंड आउट करायला पाहिजे. टू सी द मॅक्झिमम वॉटर इज पर्क्युलेट इन अ ग्राउंड सो दॅट द लेवल ऑफ द ग्राउंड वॉटर इज इन्क्रीज. ज्यावेळेस ड्रॉट दुष्काळ पडत असतो त्यावेळेस काय करायला पाहिजे आपण, ज्यावेळेस कधी बरसात येईल त्यावेळेस पाणी जमिनीत जास्त पर्क्युलेट म्हणजे पाझरायला हवं, जेणेकरून जमिनीची जी अंडरग्राउंड जी वॉटर लेवल आहे दॅट विल इन्क्रीज. टू गिव्ह द मेंटल सपोर्ट टू द ड्रॉट अफेक्टेड पीपल. जे काही ड्रॉट अफेक्टेड पीपल आहे त्यांना आपण मेंटल सपोर्ट द्यायला पाहिजे. इफ पॉसिबल वी कॅन गिव्ह द इकॉनॉमिकल सपोर्ट. ओके. टू गिव्ह द नेसेसरी हेल्प टू द ड्रॉट अफेक्टेड पीपल. म्हणजे त्यांना आपण नेसेसरी मदतसुद्धा आपण त्यांना करू शकतो. सो दीज आर द सम स्टेप्स वी शुड टेक ड्युरिंग द ड्रॉट्स. Landslide. Prevent the people from the going to the place of the landslide. We should avoid the people to go at the side of the landslide.
आपण तिथं जाण्यासाठी लोकांना सांगायला पाहिजे की तिथं जाऊ नका. हेल्प द पीपल, हेल्प इंजर्ड पीपल बाय ऑफरिंग द फर्स्ट एड. जे कोणी इंजुर्ड आहेत, कॅज्युअलिटी आहेत, त्यांना आपण काय करायला पाहिजे, मदत करायला पाहिजे. फर्स्ट एड आपण त्याला ऑफर करायला पाहिजे. सिरियसली इंजर्ड पर्सन टू बी ॲडमिटेड टू द हॉस्पिटल. जे काही सिरियसली इंजर्ड आहेत त्यांना आपण काय करायला पाहिजे, हॉस्पिटलमध्ये न्यायला पाहिजे. तर मित्रांनो, हा होता आपला लेसन. हा तुम्हाला कसा वाटला नक्की आम्हाला कळवा. तर मित्रांनो, हा होता व्हिडिओ. थँक्स फॉर वॉचिंग.